नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता अमोलीच्या घराच्या बाहेर आलेला असतो आणि त्याच वेळेला इथे आता आकाश हा सारखं अमोली आहे की नाही हे जाऊन जाऊन आतमध्ये चेक करत असतो. आणि त्यामुळे इथे आता आकाश हा पूर्णपणे वैतागलेला असतो. रात्र झालेली असते तरीही अमोली आली नाही. तो म्हणतो की कुठे आहेस तू अमोली? अगं किती वेळ झाला तू अजूनही आलेली नाहीस. काय झालंय नक्की खरंच कळत नाहीये. आणि अमोली प्लीज तू लवकर परत ये. तुझ्या येण्यावर भूमीची तब्येत अवलंबून आहे. प्लीज लवकर ये अमोली. कुठे आहेस तू आमच्या क्षितिजाला घेऊन? असं म्हणून तो आता वैतागत असतो. आणि सारखं आता तो तिच्याच रूमकडे जाऊन चेक करत असतो, परंतु ती तिथे नसते. आणि इथे पौर्णिमा ही भूमीच्या बेडरूमच्या इथून भूमी जे काही करते त्याचा व्हिडिओ बनवत असते. भूमीने खोट्या भावलीला हातात घेतलेलं असतं आणि ते तिचं खरं बाळ समजूनच परिणाम झाल्यासारखं भूमी वागू लागलेली असते. आणि भूमी ही इकडून तिकडे नुसती बाळाला घेऊन अशी फिरत असते. त्यावेळेला आता इथे भूमी ही म्हणते की बाळा कसं आहेस तू? तुला बरं वाटतंय का? असं म्हणून ती करत असताना मानसी आणि आजीलाही त्याचा खूप त्रास होत असतो. परंतु पौर्णिमा हे सगळ्याची मजा घेत असते आणि ती त्या सगळ्याचा अगदी व्यवस्थितपणे व्हिडिओ शूट करत असते. आणि भूमीचं ते सगळं असं वेड्यासारखं वागणं पाहून पौर्णिमाला अगदी मनातला आनंद झालेला असतो. कारण तिला तेच हवं असतं, भूमीला वेड लागलं पाहिजे आणि म्हणूनच ती त्या सगळ्याचा व्हिडिओ आता शूट करून घेत असते. आणि मग ती म्हणते की वा, आता मला मस्तपैकी भूमीच्या विरोधामध्ये हा पुरावा सापडलेला आहे. आता हा जो काही व्हिडिओ मी शूट केला आहे ना, तो व्हिडिओ भूमी मी योग्य ठिकाणी वापरणार आहे. खरंच भूमी मला तुझी कीव येते. काय अवस्था झाली आहे तुझी? बाळ तुझ्यापासून लांब गेलं आहे, तर तुझी अशी वेड्यासारखी अवस्था बघून मला तर बाबा खूप आनंद होतोय. कर असंच वेडेपणा कर, म्हणजे तुला एक दिवस वेड्याचा झटकाच आला पाहिजे, असं पौर्णिमा मनातच म्हणत असते. आणि हा व्हिडिओ मी अमोलीला पाठवते असंही विचारते करते. आता दुसऱ्या दिवशी सकाळ होते. आकाशची गाढ झोप लागलेली असते. रात्रभर तिथेच तो अमोलीची वाट बघत बघत झोपीच गेलेला असतो. आणि तितक्यातच त्याचा फोन वाजतो आणि म्हणूनच तो पटकन दचकून उठतो आणि येऊन बाहेर बघतो आणि अमोलीचा दरवाजा बघतो तर तिथे पुन्हा टाळच असतं. आणि पुन्हा त्याचा फोन वाजायला लागतो, म्हणून मानसीचा फोन असं बोलून तो फोन उचलतो. मानसी म्हणते की आकाश भाऊजी तुम्ही कुठे आहात? तेव्हा तो म्हणतो की मी इथे घराच्या बाहेरच आहे, बोल ना काय झालं? तेव्हा ती म्हणते की आकाश भाऊजी प्लीज तुम्ही पटकन घरी या. इथे तब्येत ठीक नाही आहे ताईची. ताई सकाळीपासून उठत नाही आहे. तिला आम्ही सगळेजण उठवण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु ती ओस देत नाही आहे किंवा उठतच नाही आहे. आकाश म्हणतो की हो मी लगेच निघतो. असं म्हणून आता म्हणून म्हणते प्लीज तुम्ही लवकर या. आता आजी भूमी अगं उठ ना असं म्हणून तिला उठवत असते, परंतु तरीही भूमी उठत नसते. आता त्यावर मनू येते आणि म्हणते की थांबा आजी, मी तिला कांदा देते, बघूया त्या वासाने तरी ती उठते का. म्हणून ते तिला कांद्याचा वास देण्यासाठी सांगत असतात, परंतु तरीही भूमी उठत नाही. आजी तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे जरा शिंतोडे मारते, तरीही भूमी आता उठत नसते. तेवढ्यातच आकाश येतो. आता आकाश येतो आणि तो भूमीला गालाला हात लावून उठवतो की उठ भूमी उठ, काय झालं आहे? तेव्हा आजी म्हणते की बघ ना रे आकाश, सकाळपासून ती उठायलाच तयार नाही आहे. काहीच कळत नाही आहे तिला काय झालं आहे ते. तेवढ्यातच आता इथे आजी आणि सगळेजण घाबरलेले असतात. मग आकाश म्हणतो की मानसी एक काम कर, तू प्लीज डॉक्टरांना कॉल लाव. तेव्हा मानसी म्हणते की आकाश भाऊजी लावला आहे कॉल मी, येतच असतील डॉक्टर. तेव्हा मग आकाश म्हणतो की पुन्हा एकदा ट्राय कर. मग ती सारखे कॉल ट्राय करत असते. तेवढ्यातच आता मनू येऊन सांगते की भाऊजी मी डॉक्टरला पुन्हा कॉल लावला, परंतु डॉक्टर एका अर्जन्सीमध्ये अडकलेले आहेत. म्हणजे रस्त्यात ट्रॅफिक जॅम असल्याने त्यांना यायला वेळ लागतो आहे, त्यांना उशीर होतो आहे, त्यांना अर्धा एक तास तरी उशीर होईल असं त्या सांगतायत. तेव्हा मग आकाश म्हणतो की आता काय करायचं काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की ताईला सगळ्या प्रकारे आम्ही उठवून झालो, परंतु ती उठतच नाही आहे. आकाश म्हणतो उठ ना उठ भूमी, प्लीज उठ भूमी, असं तो तिला ओरडत असतो. तेव्हा आजी पण घाबरलेली असते. काय हे माझ्या मुलीच्या बाबतीत काय होतं आहे, असं का घडतं आहे माझ्या भूमीच्याच बाबतीत, असं म्हणून आजी देखील रडत असते. तेव्हा मग आकाश म्हणतो की एक काम कर मानसी, तू एक काम कर, जरा प्लीज लवकर डॉक्टरांना कॉल लाव आणि त्यांना यायला सांग, लवकर यायला सांग. तेव्हा मग मानसी पुन्हा जाऊन डॉक्टरला फोन लावत असते. आणि त्यानंतर मग आता आजी म्हणते की भूमी उठ बाळा उठ. तेव्हा
डॉक्टरला ती फोन लावते आणि म्हणते की डॉक्टर तुम्ही पोचत आहात ना, आणि ती सारखे सारखे फोन ट्राय करत असते. आकाश घाबरलेला असतो. बराच वेळ होतोय तरीही भूमी उठत नाही, म्हणून त्याला अगदीच खूप थरथरी भरल्यासारखं होतं, कारण भूमी उठत नाही. तो म्हणतो, आजी अगं नक्की काय झालं असेल, भूमी उठत का नसेल, तिला काय झालं असेल, तिच्या जीवाचं काही बरं वाईट तर. तेव्हा आजी म्हणते की नाही नाही आकाश, असं काहीच नाही आहे, प्लीज तू शांत हो. त्यावेळेला आता मानसी म्हणते की भाऊजी मी केला कॉल डॉक्टरांना, परंतु डॉक्टरांना यायला वेळच लागतोय, त्यांना खूप प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे ते येतच आहेत, पोचतील इतक्यात, असं म्हणून आता ती त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असते. आता आकाश म्हणतो की आजी अगं काय करूया, मला काहीच कळायला मार्ग नाही, भूमीच्या बाबतीत काय करायचं आहे आपण आता. तेव्हा आजी म्हणते की आकाश तू आधी शांत हो, तू अजिबातच टेन्शन घेऊ नकोस, थांब. आता आपल्या हातात फक्त डॉक्टरांची वाट बघण्याखेरीज काहीच नाही आहे, आपण तिला उठवण्याचा प्रयत्न करतोय. तू एक काम कर, आपल्या देवीचा धावा करा, आपल्या योगेश्वरी देवीचा धावा करा, ती आपल्याला नक्कीच या संकटातून बाहेर काढेल. आकाशला आता तेवढ्यातच फोन येतो आणि अमोलीच्या शेजाऱ्यांचा फोन येतो की अमोली ही आलेली आहे. हे ऐकून त्यांना आनंद होतो. आजी म्हणते की कुठेतरी देवीने आपलं ऐकलंय गाऱ्हाणं, भूमीला उठवा. आकाश म्हणतो की भूमी उठ, आपली क्षितिजा आलेली आहे, अमोली आली आहे, अगं तिथे फोन आला आहे, चल अमोली आली आहे घरी, क्षितिजा पण आली आहे. तेवढ्यातच आता भूमीला जाग येते आणि भूमी म्हणते की काय, क्षितिजा आली आहे का. आकाश म्हणतो की हो भूमी उठ, आपली क्षितिजा आली आहे परत, असं म्हणून आता भूमीला जरासं शुद्ध आल्यासारखे होते. आणि मग ती म्हणते की आकाश अरे मला काही कळलं नाही, माझ्या बाबतीत काय झालं, मी ते बाळाला घेऊन खेळवत होती, मला कळलं की तो माझा भास होता, परंतु अरे मला काय झालं, मध्येच रात्र झाली आणि ते बाळ माझ्या हातातून निसटलं आणि ते तिथेच बेडवर पडलं. तेव्हाच मला शुद्ध हरपल्यासारखं झालं, मला असं वाटलं की बाळ माझ्यापासून कोणीतरी हिरावून घेते की काय, आणि तेव्हाच माझी शुद्ध हरपली. आकाश म्हणतो भूमी ठीक आहे, आता चल आपण क्षितिजाकडे जाऊया, असं म्हणून आकाश आणि भूमी हे दोघंजणी क्षितिजाकडे जायला निघतात. आता आजी म्हणते की देवी योगेश्वरी पावलीस ग, असं म्हणून ती खुश होत असते. आणि इथे रागिनी आता आकाशभूमी गेल्यानंतर त्यांच्या मागून बघते की नेमकं हे सगळं काय आहे, आणि ती त्यांच्यावर पूर्णपणे वॉच ठेवून असते. आणि रागिनी पुढचा विचार करते की आता पुढे मला काय करायला हवं आहे म्हणून. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अमोली ही पौर्णिमाला फोन लावते आणि म्हणते की बोल पौर्णिमा काय झालं, तू मला कॉल करत होतीस. त्यावेळेला ती म्हणते की अगं होतीस कुठे तू अमोली इतके दिवस, मी तुला खूप कॉल केले. तेव्हा ती म्हणते की हो होतं माझं एक काम, जरा बोल काय झालं. तेव्हा ती म्हणते की अगं तसं नाही, इथे तुझी आम्ही सगळेजण काळजी करत होते की बाळ कुठे आणि तू कुठेस, म्हणून आम्हाला काहीच कळत नव्हतं की नेमकं हे सगळं काय झालेलं आहे म्हणून. त्यावेळेला अमोली म्हणते की हो मला काही अर्जंट काम होतं का. तेव्हा ती म्हणते की मला सांग अमोली, तू नेमकं काय करायला गेली होतीस, म्हणजे इथे भूमी ही कशी वागते हे तुला कळलं आहे का, तू व्हिडिओ बघितला आहेस का. तेव्हा मग अमोली म्हणते की हो बघितला आहे मी व्हिडिओ, माझं सगळं काही बघून झालेलं आहे. त्यावेळेला मग पौर्णिमा म्हणते की मला ना असं वाटतंय की भूमी आणि आकाश ना बाळाला तुझ्यापासून हिरावून घेणार आहेत, नक्कीच काहीतरी करून ते तुझ्यापासून क्षितिजाला हिरावून घेतील, म्हणून म्हणते की नक्कीच काहीतरी तुला करावं लागेल. तेव्हा ती म्हणते की पौर्णिमा आता तू नको काळजी करूस, आकाश आणि भूमीने काहीही केलं ना तरीही ते माझं काहीच वाकडं करू शकणार नाहीत आता. तेव्हा पौर्णिमा म्हणते की म्हणजे म्हणजे काय केलं आहेस का तू. तेव्हा मग आता ती म्हणते की हो मी काहीतरी केलं आहे, आणि असं केलं आहे ज्यामुळे मुलगी माझ्यापासून कायमची कधीही तुटू शकणार नाही. आणि भूमीचं म्हणशील का तिच्याबद्दल मला सहानुभूती आहेच, तिचं जे काही घडलं आहे ते वाईट घडलं आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की मी माझी मुलगी तिला देईन, आलं आहे ना लक्षात. त्यामुळे मी जे काही केलं आहे त्यामुळे कधीही माझी मुलगी माझ्यापासून आता तुटू शकणार नाही. पौर्णिमा म्हणते की म्हणजे नक्की तू काय केलेलं आहेस. तेव्हा ती म्हणते की कळेल ग कळेल, तुला थोड्याच दिवसात कळेल, अजिबात घाई करू नको, सगळं काही समजेल, असं म्हणून आता पौर्णिमा ही तिचा फोन ठेवून देते. आणि फोन ठेवल्यानंतर म्हणते की ठीक आहे चल बाय. आणि त्याच वेळेला इथे पौर्णिमा ही खुश झालेली असते की नेमकंच काहीतरी घडलेलं आहे, आणि अमोलीने पण काहीतरी नक्कीच घडवून आणलेलं असतं, त्यामुळेच ती इतकी कॉन्फिडंट असते. आता पौर्णिमा मनात म्हणते की जे काही असू दे, ते भूमीला त्रास देण्यासाठी असलं तर माझ्यासाठी ते सगळं काही चांगलंच आहे. खरंच मला इतका आनंद झाला आहे, फायनली आता काहीतरी घडणार आहे. ते भूमी आणि आकाश बाळाला घेण्यासाठी म्हणून निघतील, आणि तिकडे अमोलीने काहीतरी नक्कीच बॉम्ब फोडून ठेवलेला असेल. तर आकाश आणि भूमी हे दरवाजापर्यंत पोहोचतात, आणि दरवाजा उघडलेला असतो आणि घरात बाळाचा पाळणा असतो. ते पाहून आता भूमी खूप खुश होते आणि आकाशही खूप खुश होतो. दोघंजणही पाळणा बघतात आणि दोघांच्या डोळ्यात अगदी पाणी आलेलं असतं. भूमी ही बाळाला समोर बघते आणि तिला बघून तिला खूप आनंद होतो.
आकाश आणि भूमी दोघंजणही आता धावत धावत तिथे पाळण्याजवळ येतात. त्यावेळेला क्षितिजा अगदी गाढ झोपलेली असते. आकाश आणि भूमी अगदी आकाशला भूमी म्हणते की चल आकाश, आणि ती धावत तिच्याकडे येते. त्यांच्या मुलीला कसं बघतोय, कधी बघतोय असं त्यांना अगदी झालेलं असतं. म्हणून आकाश भूमी हे बाळाकडे येऊन बघतात. तर क्षितिजा ही झोपेमध्ये जराशी हालचाल करत असते आणि इतकी गोड वाटत असते की ते पाहून भूमीला खूपच गोड वाटत असतं. तिचं ते अगदी असं वाकडं करणारं तोंड आणि हातावर न फिरवणारा, गालावर न फिरणारा तो छोटूसा हात, हे पाहून भूमी खूपच क्यूट फील करते आणि तिच्या बाळाला पाहून तिला अगदी अगदी छान वाटत असतं. आणि मग छोटीशी परी पुन्हा एकदा आपल्या तोंडावरती हात ठेवून तशी झोपून जाते. आणि मग भूमी तिला डिस्टर्ब करत नाही, कारण तिला बाळाला घ्यायचं असतं, परंतु मनातल्या मनात तिने तिचं चेहरा अगदी रूप साठवून ठेवलेलं असतं. आणि आकाशला बघ ना आपलं बाळ काय करते असं ती आता तिथून दाखवत असते. आणि त्याच वेळेला आकाश आणि भूमी ते बाळ बघत असतात. आकाश आता क्षितिजाजवळ येतो आणि आकाश आणि भूमीचं प्रेम क्षितिजा हे समोर असतं. भूमी आता बाळाला घ्यायला जाणार तेवढ्यातच आता अमोली येते आणि तिचा हात धरते. आकाश तिच्याकडे बघतच राहतो आणि दोघांचाही जो आनंद आहे तो क्षणातच हिरावला जातो, कारण ती बाळाला घेतानाच पटकन हात धरते. मग अमोली ही म्हणते की नाही, हात नाही लावायचा. आता भूमी ही तिच्याकडे बघायला लागते आणि रागानेच बघत म्हणते की काय चाललंय अमोली, अगं तेव्हा माझा हात सोड असं ती तिला बोलते. आणि अमोली तिचा हात घेऊन पटकन रागाने तिला पाळण्याच्या बाजूला घेऊन येते. भूमी म्हणते अमोली, अगं क्षितिजाला मला घ्यायचं आहे. तेव्हा ती स्पष्ट नकार देत म्हणते की तुला कळत नाही का, तुला मी किती वेळा सांगितलं की माझ्या बाळाच्या आसपासही फिरकायचं नाही, तरीही तू काय येते सारखी तिच्या आजूबाजूला. त्यावेळेला अमोली ही तिचा हात अगदी रागाने घट्ट धरून असते आणि भूमी ही अमोलीकडे बघतच राहिलेली असते, कारण अमोलीचा हा जो काही अवतार असतो तो काही वेगळाच असतो आणि ती एक वेगळ्या प्रकारेच कॉन्फिडन्सले भूमीशी बोलत असते आणि तिला बाळापासून लांब करण्यासाठी नकार देत असते. आणि अमोली म्हणते की मी तुला सांगितलंय ना की माझ्या बाळापासून दूर राहायचं, मग का तिच्या सारखं सारखं जवळ जाण्याचा प्रयत्न करतेस तू. आणि असं म्हणून अमोली असं ती बोलायला जाणार तेवढ्यातच अमोली रागाने पुन्हा एकदा तिचा हात धरते आणि तिला खेचून बाजूला आणून उभं करते. भूमी म्हणते अमोली, तेव्हा ती म्हणते की तुला नाही कळते का मी काय बोलण्याचा प्रयत्न करते ते, तू माझ्या बाळापासून लांब राहायचं, लक्षात आलं. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ अमोली, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. मला कळतंय की तुला जे काही म्हणायचं आहे ते, परंतु एक गोष्ट लक्षात घे अगं, हे जे बाळ आहे ना ते माझं बाळ आहे, क्षितिजा ही माझी मुलगी आहे असं ती बोलून दाखवत असते. त्यावेळेला मग इथे आता अमोली ही रागानेच तिच्याकडे बघते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे तुझी मुलगी आहे आणि मग माझी कोण आहे, माझी मुलगी आहे ती, लक्षात आलं आहे आता, ती माझी मुलगी आहे, त्यामुळे तिच्यावरती अजिबात हक्क दाखवायचा नाही. थोड्या वेळी ती तुझ्याकडे राहते की काय, मग तू सरळ तिला स्वतःची मुलगी म्हणायला लागलीस. आणि मला माहीत होतं की तुझी तिच्यावर पहिल्यापासूनच नजर होती, म्हणूनच तर तू अशी वागत होतीस. तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही क्षितिजा, तुला माहिती नाही आहे अमोली की ती माझी मुलगी आहे गं, प्लीज असं करू नकोस. अगं या सगळ्यामध्ये आम्हाला आता कळलेलं आहे की ही मुलगी ही माझीच आहे. तेव्हा मग अमोलीला ती म्हणते की प्लीज हात सोड, मी तुला सगळं काही सांगते, ज्या काही गोष्टी घडून गेल्यात ना त्या सगळ्या मी तुला सांगणार आहे. मला माहीत होतं की तुला ते पटणार नाहीत, पण मला तुला ते सगळं सांगायचं आहे. अगं क्षितिजा ही माझीच मुलगी आहे. अगं ती तुला सापडली ना देवळात, ज्या दुपट्यात सापडली ना, ते दुपटं मी डिलिव्हरी झालेल्या हॉस्पिटलमधलंच होतं. तेव्हा अमोली म्हणते की अगं हे काय बडबडतेस तू, तुझं तरी तुला कळतंय का भूमी, अगं काय बोलतेस काय तू. त्यावेळेला आता भूमी म्हणत असते की सांगते, मी तुला सगळं सांगते, मला माहीत होतं की तुला हे पटणार नाही, परंतु मी तुला सगळं काही एक्सप्लेन करायला तयार आहे. तेव्हा आता अमोली म्हणते की काय बोलतेस, काय बडबडतेस, ही मुलगी तुझी नाही आहे, कळलं ना. तेव्हा मग अगं किती खोटं बोलशील, अगं जरा तरी डोकं वापर असं काही बोलताना. अगं तिला मी इतका जीव लावते, परंतु तरीही तू माझ्या मुलीला हिरावून घेण्याचा प्रयत्न करतेस. अगं जरा मेंदूचा वापर कर ना, की तुला तो मेंदूच नाही आहे. अगं दुसऱ्याच्या मुलाला असं स्वतःचं मूल बनवून ते कसं बनू शकतं. तुला त्रास होतोय, तुला तुझं मूल गेलं आहे हे मी समजू शकते, परंतु हे वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही. त्यावेळेला ताल लगेच भूमी म्हणते की नाही गं, मी असं कुठल्याही प्रकारचा चुकीचा विचार करत नाही आहे. आकाश तू तरी सांग ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो अमोली, भूमी जे काही बोलते ना ते खरं बोलते आहे. क्षितिजा हे माझं आणि भूमीचंच बाळ आहे. या सगळ्या बाबतीतले गायकवाड सरांनीच कन्फर्म केले आणि त्यांनी सगळं क्रॉस चेक केलेलं आहे. म्हणूनच आम्ही दोघंही अगदी व्यवस्थितपणे सांगू शकतोय की क्षितिजा ही आमची दोघांचीच मुलगी आहे. तेव्हा मग आता भूमीचं ऐकायला ती अजिबात तयार नसते. ती म्हणते की नाही, मी अजिबात तुमचं ऐकूनच घेणार नाही आहे.
आता त्यावर आकाशही तिला समजवतो की हे बघ, जे काही घडलं आहे ना ते अगदी अनपेक्षितपणे घडलं आहे आणि आम्हाला याचं अगदी माहीत होतं की तू हे सगळं एक्सेप्ट करणार नाहीस, म्हणूनच आम्ही तुला सगळं काही समजवायला तयार आहोत. तेव्हा अमोली म्हणते की आकाश, एक वेळेस मी भूमीचं समजू शकते की ती वेड्यासारखी वागते किंवा तिच्यावर परिणाम झाला आहे, परंतु तूही तसंच आता तिच्यासारखं बोलायला लागलायस. तेव्हा मग ती म्हणते की अगं अमोली, तिच्यासारखंच म्हणजे जे सत्य आहे ना तेच आम्ही तुला बोलून दाखवतोय आणि हेच सत्य आहे की आकाश आणि माझीच अमोली क्षितिजा ही मुलगी आहे. अगं तुला मी सगळं सांगते, प्लीज ऐक, शांतपणे ऐक, सगळ्या पुरावे मी तुला द्यायला तयार आहे. अगं तुला माहिती आहे की ज्या दुपट्यामध्ये तुला क्षितिजा सापडली होती देवळामध्ये, ते दुपटं तुझ्या मोलकरणीने त्या भुवाळणीला दिलं होतं आणि त्या भुवाळणीनेच ते दुपटं ते माझ्याकडे आलं आणि ते दुपटं माझ्याकडे आल्यानंतर गायकवाड सरांनी आणि मी जाऊन हॉस्पिटलमध्ये चेकिंग केली, तेव्हा त्या दुपट्यावरून लक्षात आलं आहे की क्षितिजा ही माझी मुलगी आहे. तेव्हा मग आता अमोली म्हणते की काय, दुपट्यावरून कसं काय? तेव्हा ती म्हणते की अगं, दुपट्यावरती त्या हॉस्पिटलचा लोगो होता आणि शिवाय तिथे नंबर होता, जो बॅच नंबर, ज्यावरून मी आणि गायकवाड सरांनी जाऊन हॉस्पिटलमध्ये कन्फर्म केलं की ते दुपटं कोणत्या बाळाला अलॉट केलं गेलं होतं. तर त्या बाळाला विचारल्यानंतर तिथे आम्हाला रिसेप्शनिस्टनेच सांगितलं होतं की हे दुपटं ज्या बाळाला अलॉकेट केलं गेलं होतं त्या बाळाच्या आईचं नाव आहे भूमी आकाश महाजन आणि तो सगळा घडलेला प्रसंग ही ती अमोलीला व्यवस्थित समजावून सांगते आणि म्हणते की अगं, त्याच वेळेला आम्हाला ओळख पटली की हे जे बाळ आहे ते माझंच आहे. त्यावेळेला मग आता लगेच अमोली म्हणते की अगं भूमी, तुला वेड लागलं आहे का, असं काय करतेस तू? अगं तुझं बाळ गेलं आहे, जन्म झाल्यानंतर तुझं बाळ मृत झालं आहे, मग तू असं कसं म्हणू शकतेस? तेव्हा भूमी म्हणते की नाही अमोली, नाही, ह्याच तर गोष्टी आहेत, मला तुला समजावून सांगायच्यात. अगं आम्हालाही हेच समजत नव्हतं की हे नेमकं कसं काय घडलं आहे सगळं, परंतु आम्ही त्यावेळेला सगळ्या गोष्टींचा पडताळणी केली. अगं, एक ना हॉस्पिटलमधली नर्स होती, तिचा नवरा, त्याने काय केलं की जवळच एक सरकारी हॉस्पिटल होतं अगं, तिथलं एक नुकतंच गेलेलं बाळ होतं, ते बाळ त्यांनी माझ्या शेजारी आणून ठेवलं आणि माझी ही मुलगी क्षितिजा त्या नर्सने तिथून पळवली आणि म्हणूनच ती तिथे देवळात ठेवली गेली आणि ती तुला सापडली अगं, त्याच दिवशी सापडली बघ, त्याच दुपट्यामध्ये. तेव्हा मग आता हे सगळं ऐकल्यानंतर अमोली एकदम खिदी हसायला लागते आणि म्हणते की काय आहे हे सगळं, आणि ती जोरजोरात हसायला लागते. ती या सगळ्यावरती विश्वासच ठेवत नाही आणि हसत हसत ती अगदी बाजूला येते आणि म्हणते की भूमी, अगं किती किती स्टोऱ्या छान लिहितेस तू, खरंच अगं किती छान छान असं पिक्चरसारखं स्टोरी रचून सांगितलीस तू मला. खरंच मला अगदी हसायला येतं या सगळ्या गोष्टीवर. म्हणजे थांब, मला तर वाटतंय ना की भूमी, तुला ना एखादी कादंबरी वगैरे लिहायला पाहिजे, अशी छान अशी सस्पेन्शियस, म्हणजे तुला हे सगळं छान लिहिता येतं, छान जमवता येतं आहे. आणि मग आता लगेच भूमी म्हणते की नाही अगं, ही एखादी कादंबरी वगैरे काहीच नाही आहे. त्यावर आता आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघतात आणि अमोली अजिबात ते एक्सेप्ट करायला तयारच नसते. तेव्हा मग अमोली म्हणते की हे बघ भूमी, तुला हे जे काही पिक्चरसारख्या स्टोऱ्या रचायच्यात ना, ते माझ्या बाबतीत अजिबात रचू नकोस. त्यामुळे तू जे काही बोलतेस ना त्याच्यावर माझा काडी मात्रही विश्वास नाही आहे. ती माझी मुलगी आहे आणि तू जे काही बाळावर हक्क दाखवण्याचा प्रयत्न करतेस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि तसं करू नकोस. तेव्हा मग आता तो म्हणतो, म्हणजेच आकाश म्हणतो की हे बघ अमोली, तू चुकतीयेस, तुला ना गैरसमज होतोय. हवं तर तू हे सगळं क्रॉस चेक करू शकतेस. अगं गायकवाड सर होते, पोलिसही होते ना आमच्याबरोबर, मग तू गायकवाड सरांना विचारू शकतेस, क्रॉस चेक करू शकतेस, त्यांनीच या सगळ्या प्रकरणाची चौकशी केलेली आहे. त्यावेळेला मग आता इथे लगेच अमोली म्हणते की हे बघ, मला माहिती आकाश, या गायकवाड सरांना ना तिने मॅनेज केलेलं आहे आणि या भूमीनेच त्यांना मॅनेज केलं आहे, म्हणूनच त्यांनी हिच्या बाजूने सगळ्या गोष्टी बोलल्या असतील, परंतु माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. तुम्ही हे सगळं मॅनेज करून बोलताय, फक्त क्षितिजाला माझ्यापासून हिरवून घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला हे सगळं करायचं आहे. तेव्हा मग आता लगेच भूमी म्हणते की नाही गं, असं का करू मी, मलाही कळतंय ना, खरंच ती माझ्या पोटचा गोळा आहे, हे सगळं पुराव्यासकट सिद्ध करू शकतो आम्ही. या सगळ्या गोष्टी पोलिसांनी पाहिलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी क्रॉस चेक झाल्यात आणि त्यानंतरच मग या गोष्टी सिद्ध झाल्यात. त्यावेळेला लगेच अमोली म्हणते की नाही, हे बघा आकाश आणि भूमी, आता ना या क्षणाला तुम्ही दोघंही एकमेकांना मिळालेले आहात आणि मला उगीचच काहीतरी सांगून तुम्ही पटवण्याचा प्रयत्न करताय, परंतु लक्षात घ्या की काही झालं तरीही मी तुमच्या ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवणार नाही. तुम्ही हे जे काही वागताय ना ते अत्यंत चुकीचं वागताय आणि तुमचा हा जो काही उद्देश आहे ना तो मी कधीही सफल होऊ देणार नाही.
त्यामुळे आता जे काही बोलायचं आहे ते नंतर बोला माझ्याशी, तुम्ही आता इथे काहीही बोलू नका. त्याच वेळेला आता असं म्हटल्यानंतर आकाश ही ती ऐकायलाच तयार नाही, म्हणून आता म्हणते की प्लीज तुम्ही दोघांनीही बाजूला व्हा. त्यावेळेला अमोली म्हणते की तुम्हाला काही झालं तरीही मी क्षितिजाला मिळवून देणार नाही. मग अमोली म्हणते की आता इथून पुढे मला तुम्ही काहीही बोलून दाखवू नका. कळलं आहे भूमी, तुझा जो काही प्लॅन आहे ना तो मी व्यवस्थित ओळखून आहे. आता तुम्ही दोघं जे काही म्हणताय ना ते मी अजिबात ऐकणार नाही आणि क्षितिजाला मी माझ्यापासून अजिबात लांब होऊ देणार नाही, असं आता तो बोलून दाखवते. आणि मग दोघंजणही बघत राहतात. आता त्यावर लगेच पुढे भूमी म्हणते की काय बोलतेस काय तू, हे लांब होऊ देणार नाही म्हणजे ती माझी मुलगी आहे. तेव्हा ती म्हणते की नाही, ती तुझी मुलगी नाही, आता आता ती हक्काने आणि कायद्याने माझी मुलगी आहे, आलं लक्षात. त्यामुळे तुम्ही दोघांनीही इथून निघा. आता मी इथून पुढे तुम्हाला काहीच बोलणार नाही, काहीच एक्सप्लेन करणार नाही, तुम्ही आता इथून निघा, असं म्हणून आता भूमी आणि आकाशला ती म्हणजेच लांब व्हायला सांगत असते. अमोली म्हणते की भूमी, हे जे काही तू स्टोरी रचली आहेस, या ज्या काही गोष्टी तू मला सांगितल्यास ना त्या सगळ्या तू मॅनेज केलेल्या आहेस आणि त्या मॅनेज करून तू मला हे सगळं इथे सांगायला आलेस. परंतु गोष्ट लक्षात ठेव, बाकी कोणी तुझ्यावर विश्वास ठेवणार असतील परंतु मी विश्वास ठेवणार नाही. तू माझ्या मुलीपासून मला लांब करण्याचा प्रयत्न करते परंतु ते कधीही शक्य होणार नाही. पहिल्यापासूनच तुझा तिच्यावर डोळा होता आणि आता ते उघड उघडपणे तू बोलून दाखवतेस, बस इतकंच. परंतु अजिबात नाही, आता इथून पुढे या गोष्टी लक्षात ठेवायच्या की ही फक्त माझी मुलगी आहे, तिच्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे, आलं लक्षात. असं म्हटल्यावर आता भूमी ही तिच्याकडे बघतच राहिलेली असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी ही अमोलीने दिलेलं कायद्याचं जे लेटर असतं ते लेटर ती आता बघत असते आणि ते लेटर वाचत असताना तिला धक्का बसतो. आणि त्याच वेळेला आता भूमी हे लेटर वाचताना तिला धक्का बसतो. आकाशही ते बघतो आणि तो म्हणतो की हे सगळं काय भूमी, म्हणून भूमी ही त्याला ते सगळं वाचायला देते आणि आकाशलाही ह्या सगळ्यामुळे धक्का बसतो. दोघंही एकमेकांकडे बघतच बसतात. अमोली मात्र दोघांकडे अगदी आनंदाने बघत राहिलेली असते. आता अमोली म्हणते की आलंय तुझ्या लक्षात, त्यामुळे भूमी आता माझ्या मुलीच्या अजिबात आजूबाजूला फिरकायचं नाही. ती माझी मुलगी आहे आणि आता कायद्याने ती माझी मुलगी झाली. कायद्यामुळे मी तिचा अधिकार आता घेतलेला आहे, त्यामुळे कायद्याला तू मोडू शकत नाही आणि माझ्या मुलीला माझ्यापासून तू आता लांब करू शकत नाही. आलंय तुला लक्षात, माझी मुलगी आहे ती, तेव्हा तू आता निघ. मग भूमी म्हणते असं नको करूस तू अमोली, प्लीज असं नको करू, माझ्या मुलीला माझ्यापासून नको हिरावून घेऊ, मला तिला भेटू दे. अगं ते माझं बाळ आहे, अगं मी जन्म दिलाय तिला, आई आहे मी तिची, प्लीज आम्हाला असं हिरावू नकोस, आमची अशी ताटातूट तू होऊ देऊ नकोस. अमोली म्हणते की प्लीज बाजूला हो, लक्षात येत नाही आहे का तुझ्या, आणि ती तिच्यावर खूप चिडलेली असते. त्यावेळेला मग आता भूमी ही बाळाला घ्यायला जात असताना अमोली तिचा हात धरते आणि तिचा हात धरून ती तिला बाजूला खेचत आणते. परंतु निघिते असं ओरडल्याबरोबर भूमी तिचा हात हिसकावते आणि म्हणते की गप्प बसायचं. प्रत्येक वेळेला मी तुझं ऐकून घेत आली कारण मला तेव्हा काही माहिती नव्हतं. परंतु आता एक गोष्ट लक्षात घे, तू जिला स्वतःची मुलगी म्हणतेस ना ती माझी मुलगी, तिला मी जन्म दिला आहे, त्यामुळे माझ्यापासून तू तिला कधीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि तू हे जे काही वागतेस ना, कायद्याने तिला मुलगी बनवण्याचा प्रयत्न करतेस, ते कधीही मी शक्य होऊ देणार नाही. आणि माझी मुलगी तिला मी घेऊन जाणारच आणि हे एक आईचं तुला दिलेलं वचन आहे आणि माझ्या मुलीला मी इथून घेऊन जाणारच, असं ओपन चॅलेंज भूमी ही अमोलीला देते. आणि असा भूमीचा अवतार पाहिल्यानंतर अमोलीला जबरदस्त मोठा धक्का बसतो. भूमी म्हणते की हे जे काही वागतेस ना त्याचा एक दिवस तुला पश्चाताप होणार आहे. कधीही माझ्या मुलीला मी तुला मिळवू देणार नाही, माझी मुलगी ही माझीच आहे, लक्षात घे, आणि मी तिला इथून घेऊन जाणारच, असं सरळ ती बोलून दाखवते. असं म्हटल्यानंतर अमोली आता भूमीचा तो अवतार पाहून खूपच घाबरते. आता नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.